नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। नारळ फोगल विकास करणार हिंदू महासभेचे उमेदवार रामनाथ कोरीचा प्रचार जोरात। वॉर्ड क्रमांक 190 मधून अखिल भारत हिंदू महासभेचे उमेदवार रामनाथ रामलाल कोरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांची निशाणी नारळ आहे। निवडणुकीत उभे राहण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रभागाचा विकास, स्थानिक उमेदवाराला निवडून द्यावे जेणेकरून प्रभागातील रहिवाशांसोबत त्यांचा नेहमीचा संवाद होणारा माणूस मिळेल। ही वेळ आता आहे बदलाची, त्यामुळे जनतेने एकदा मला संधी द्यावी, भरघोस मताने मला विजयी करून द्यावं असं आवाहन रामनाथ कोरी यांनी केले आहे। पहिला तर सगळ्यांना जय श्रीराम, राम राम। माझं नाव रामनाथ कोरी आहे। मला उमेदवारी हिंदू महासभेमधून भेटली आहे, वॉर्ड 190 मधून। आणि जे काय मुद्दे आहेत आमचे ते आम्ही असे मानतोय की डेव्हलपमेंट आणि काही कामा कॉर्पोरेशनमध्ये आमच्या एरियामध्ये होत नाही। लोकांना एवढा त्रास आहे की कधी कोणाशी भेटू नाही शकत आहे। कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवककडे गेले, खूप कामं आहेत अडकले। जसं CCTVचा मुद्दा आहे, नंतर काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी त्रस्त आहेत लोक। म्हणजे करप्शनवरती पण आणि लोकांचा एक विभागाचा डेव्हलपमेंटवरती पण ना तेच मुद्दा घेऊन आम्ही उचललोय आणि बाकी काही नाही। पुढे ह्याच्यासाठी आम्ही लढतोय आणि विभागामध्ये जे काय काम आहे पुढे डेव्हलपमेंटमध्ये घेऊनच आम्ही हे विचार घेऊन पुढे वाढतो। दिवाळी दिवशी काही वाटप वगैरे त्यावेळी जे गरजू लोक आहेत ना त्यांच्यापर्यंत ते वाटप पोचत नाही आहे आणि तेच आम्हाला आमच्याकडे ऑफिशियल दादांच्या कॉलला रेकॉर्डिंग मागवलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जे गेल्या वेळी काही कॉर्पोरेटर होते त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाकडून काही दिवाळीचे फराळ वगैरे वाटपाला आले, परंतु दादा आमच्या घरापर्यंत ते आलेले नाही आहे। मोठमोठ्या बिल्डिंगामध्ये टावरमध्ये चालले, श्रीमंताच्या घरी चालले, तर दादा हा अन्याय असा कशाला? तर त्यावेळी एक नगरसेवक किंवा उभा राहतो, उमेदवार उभा राहतो, लोकांच्या घरी घरी जाऊन वोटं मागायला जातो, मतदारासाठी टीका मागायला जातात की जर जनतावर अन्याय होतो तुमच्यापर्यंत अशा गोष्टी पोचत नाही, त्यासाठी तुम्ही तुमचे कार्यकर्ते का पाठवत नाही? मतं मागायला प्रत्येक कार्यकर्ता घरी जातो, आमच्या साहेबांना द्या वगैरे। म्हणजे अशी स्थिती निर्माण होते, तरी तुम्ही तुमच्या 100मधून 5 कार्यकर्ते का पाठवत नाही की त्यांच्याकडे काय समस्या जाणून घ्यावं? हे असे जे काही तक्रारी येतात ना त्यांची पूर्ण यंत्रणा नाही। राम कोरी दादांबरोबर